एकाच आहे बरं, प्रपंच असो की परमार्थ. आळणे सरकार, दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे. विश्वासाशिवाय संसार चालत नाही. पत्नीच्या हातचं दाबून जेवतंय जन्मभर का? पत्नीवर पतीचा विश्वास आहे. नाही तिनं 2 थेंब रोगूरचे टाकले असेल अशी शंका आली तर उठून जाईल ना. ताटची सांडून जायची या परी. जै जेवणारा ठाऊ विशेषली रस सोय, ही जर कळलं तर ताटच. पण दाबून जेवतं का? पतीचा पत्नीवर विश्वास आहे. मालक मुंबईला आहे, दिवाणजी बीडला आहे, पण मुंबईच्या मालकाचा बीडच्या दिवाणजीवर विश्वास आहे म्हणून प्रपंच चालला. प्रपंच विश्वास प्रपंचातही पाहिजे, विश्वास परमार्थातही पाहिजे. आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. विश्वासाची गरज आहे. तुकोबारायला कळालं, ज्या साधकाने हे चिंतन ऐकलं की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रात विश्वासाची गरज आहे. आणि आपल्याला तर आता परमार्थ करायचा आहे, पण विश्वास ठेवायचा कोणावर? म्हणून तुकोबारायची कीर्ती ऐकून तो तुकोबारायला आला. पावणे 10 आला, काळजी करू नका. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कुठला रे बाबा? मराठवाडा. इकडे कुठं? आम्ही कीर्तन ऐकली, त्याच्यात ऐकले की परमार्थ करण्यासाठी विश्वासाची गरज आहे, पण तो ठेवायचा कुठे असा मला संभ्रम आहे. मग म्हणून मी तुमच्याकडे विचारायला आलो, विश्वास कुठे ठेव? तुकोबाराय म्हणले तुला वाटणार त्याच्यावर ठेव. त्याला वाटलं हे सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे महाराज वाटत नाही. म्हणले बाबा मला जरी सांगत नसला तरी माझा एक वेगळा प्रश्न आहे. बोल. तुम्ही परमार्थच करताना रात्रंदिवस, मग तुमचा तरी विश्वास कोणावर तरी असेल ना? आहे ना. मग तुमचा कोणावर आहे हे सांगा की आमचं काम भागलं हे विचारल्यावर. संताची हे पायी हा माझा विश्वास. शाबास शाबास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. विश्वास. संताची हे पायी हा माझा 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 विश्वास. सर्व भावेदास झाला दादा. सर्व भावेदास झाला दादा. त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ. सर्व भावेदास झाला दादा. सर्व भावेदास झाला दादा. त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित कर दे सकळ. जरी मला तुम्ही सांगत नसला पण तुम्ही परमार्थच करताना महाराज. हो. मग तुमचा तरी विश्वास कोणावर ना कोणावर असेल ना? आहे ना. मग तुमचा कोणावर आहे हे सांगा तरी आमचं काम भागलं. हे विचारल्यावर संताचे पायी इथपर्यंत आलो आता आपण. संताचे पायी हा माझा विश्वास. तरी त्याचा चेहऱ्यावर समाधान दिसेना जोगदंड भाऊ. अरे सांगितलं ना तुला माझा विश्वास संतावर आहे.
महाराज याच्यात विशेष काय आहे का? तुम्ही संतच आहे आणि विश्वासही संतावर आहे. मग त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर, हे काय पेपरला नाही गोष्ट आहे का महाराज? म्हणजे तू जास्त चिकित्सक आहे रे, मराठवाड्यातला आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. एक लक्षात ठेव, संताचा विश्वास संतावर नवल नाही, जीवाचा विश्वास संतावर नवल नाही, देवाचा विश्वास संतावर विशेष नाही. मग राक्षसांचाही विश्वास संतावर आहे. विठ्ठल मग त्याची उत्सुकता वाढली. महाराज, राक्षसांचा विश्वास संतावर, याला पुरावा. ते आपले प्रकाश साठे महाराज सांगतात ना, पुरावा पाहिजे. आणि पुरावा देत नसेल तर त्याला पुरावा म्हणते. ते बोलते पुरावा आहे. बरं अरुण महाराज, रात्री मंदोदरीला स्वप्न पडलं. एक कविता नाही बरं, अभंग नामदेवाचा आहे. तुम्हाला पाठ नाही मला माहिती आहे, पण सांग. आणि मग सकाळी मंदोदरी रावणाला सांगू लागली. मंदोदरी बोले रावणा प्रति, मंदोदरी बोले रावणा, मंदोदरी बोले रावणा प्रति, मंदोदरी बोले रावणा प्रति. एक स्वप्न देखिले राते, एक स्वप्न देखिले राते, एक स्वप्न देखिले राते, एक स्वप्न देखिले राते. नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती. शिळा सागर बांधिला, शिळा सागर बांधिला, शिळा सागर बांधिला, शिळा सागर बांधिला. नेनो त्यांचा बळीया आला, नेनो त्यांचा बळीया आला. नेनो त्यांचा बळीया राजा, 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 नेनो त्यांचा बळीया राजा. मंदोदरी बोले रावणा प्रत्येक स्वप्न देखिले राती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. स्वप्न बघितलं मी रात्री. काय झालं? अहो समुद्रावर पूल झाला, शिळा सागर बांधिला, आणि सगळी वानर लंकेत आली. रावण हसायला लागला. बंदर आने दो अंदर, हम लोग खाते हैं डरते नहीं, 6 महीना तक कुर्शद हो जाएगी. अहो नुसते बंदर नाही ना, तुम्ही घाईच करता. पुढचं ऐका ना स्वप्न. नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेढा दिदला. मग काय झालं? आता पुढचं तर लय वाईट आहे. आता वाईट आहे पण सांगच. लंके भोवती रुधिराचा पुर, मंदोदरी स्वप्न सांगते रावणाला. लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी षण्मास. नामदेवरायाचा अभंग. 6 महिने झोप घेणारा बलवान भाऊ तुमचा कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात पाहला मी. अजून सत्ते तुझी छेदिली 10 शिरे, तुमचे 10 मुंडके तुटलेले पाहिले स्वप्नात. लंका जाळून केली जोहारे, अख्खी लंका पेटलेली पाहिली. हे ऐकलं रावण थोडासा हादरला. जोगदंड भाऊ, बरं ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? मग 10 वाजायला आले, म्हणणं काय आहे माझं ऐकाल? हा. रेगाल्या श्रीरामा शरण, मंदोदरीची सला पहा. रेगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. श्रीरामाला शरण जा, कुळाचं कल्याण होईल आपल्या. मग लाल झाला रागाला. निधडा नव्हे रघुनाथ, केवळ वानरांचा आश्रयित, त्यासी मी वंदी लंक्यानाथ, तरी जगात जगन्य.
अरे त्या वानराच्या बळावर उड्या मारणार ते दशरथाचं पोर आणि पठ्ठ्याच्या ताब्यात 33 कोटी देव आणि त्याला शरण जाऊ. मंदोदरीचं ऐकून घेत नाही. शेवटी नाईलाज झाला बरं का आणि एकांतात नेलं मंदोदरीला. मंदोदरीनं पुन्हा तेच सुरू केलं. वानरा असे करावया सळ. हे वाढत चाललं बरं का पण मी प्रमाण देऊन बोलतो. सळ शब्दाचा अर्थ युद्ध आहे. वानरासे करावया सळ राक्षसा माझी नाही बळ कपी मारिती राक्षस दळ आणि संग्रामे प्रबळ भिडोनी. रावण मंदोदरीला म्हणला मंदोदरे आता मनातलं बोलू का. ऐसाची सांगे बिभीषण ऐसेची सांगती बहुसाल जन रिगा शरण तूही म्हणसी बलवान भाऊ माझा कुंभकर्ण तोही म्हणत होता दादा शरण जा. सत्पुरुष भाऊ माझा बिभीषण तोही म्हणायचा दादा शरण जा. माझे मंत्री अतिकाय अकंपन दुर्मुख आणि दुर्वचन तेही म्हणायचे शरण जा. परी मी का नायके आपण ही अर्थीचे कारण तरी मी का ऐकत नाही म्हणून तुला एकांतात आणलं. खरं सांगू मंदोदरे रामचंद्राच्या पुढे मी वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. अहो मग हे तुम्ही कबूल करता तर शरण का जात नाही. दम काढणं तेच सांगतो ना. मी एकदा जंगलातून जात होतो. नारदाची भेट झाली. मी नारदाचं दर्शन घेतलं. विचारलं नारदा बोला मला रामाची प्राप्ती होईल. प्रश्न रावणाचा आहे. जरूर होईल. काय करावं लागेल. पावावया श्रीरामचरण मुख्य वैर का अनन्य भजन. मला उपाय नारदाने सांगितला मंदोदरे. रामाच्या प्राप्तीसाठी एक तर भजन करावं लागेल नाही तर भांडण करावं लागेल. मुख्य वैर का अनन्य भजन. मी सांगितलंय पहा भजनाचा आणि आमचा 3 पिढ्याचा वाकडा आहे. माझाच भाऊ काकडा बिभीषण डोकं उठलं माझं. पण भांडणामध्ये हात खंड आहे. पण ते 10:30च्या आत उरकल असं सांगा. नारदजी म्हणाले मुख्य वैराचे कारण त्वा करावेगा दारा हरण. त्याची पत्नी चोरून आण आणि तुला एकट्याचं कल्याण करायचं का कुळाचं. सगळ्या कुळाचं. मग रामाच्या बाणानं मेला तरी सीता वापस करू नको. राम बाणाच्या आघाती निमुण देहे पडे क्षिती तरी न सोडावी सीता सती तर तुझं कल्याण होईल. मी काय आपलपोटे आहे का मंदोदरे. मला एकट्याला माझं कल्याण करायचं होतं तर पंचवटीला एकटाच गेलो होतो. भिक्षाम देही हे माई मुझको भिक्षा दे मर्तबा रयाला तेरा भगवान तुझी जिता रखे सदा हो बोल बाला तेरा तो दोडण्या तू दिल भागिने हो भूखे को रोटी दे माई अटल सुहागिन हो. पंचवटी सन्मुख जाता अरे मीच पावतो सायुज्यता पण सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. लागता श्रीरामाचा बाण माझ्या मरणासी ये मरण. मंदोदरे वाईट वाटून घेऊ नको. तू माझी अर्धांगिनी आहे पण मी तुझंही ऐकत नाही. तुझ्यावर माझा विश्वास नाही. सत्पुरुष भाऊ माझा त्याच्यावर नाही. कुंभकर्ण का बंधू त्याच्यावर नाही. माझे मंत्री त्याच्यावर नाही. माझा पराक्रमी पुत्र इंद्रजित त्याच्यावरही विश्वास नाही. मग नारद वचने विश्वास संताची पायी हा माझा संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावितास झालो काय. तिथे शब्द रावणाचे आहे. नारद वचनी विश्वास. आणि म्हणून संताचा संतावर देवाचा संतावर जीवाचा संतावर विश्वास नवल नाही. रावणासारख्या राक्षसांचाही विश्वास संतावर आहे. विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे आणि माझा संतावर विश्वास आहे.
म्हणून तुला सांगतो, तुला वाटल त्याच्यावर ठेव, आणि माझा संताचे पाय हा माझा विश्वास. बाकी कुठेही विश्वास ठेवा, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. पण एकच बरं, नुसता विश्वास नाही भरत देश, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास. संताची सर्व भावे दास झालो त्याचा. संताचे पायी हा माझा विश्वास. भरत महाराज नुसता विश्वासच नाही महाराज म्हणतात, तर सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे शब्द वापरण्याचं कारण आहे काया वाचा आणि मन, कायिक वाचिक मानसिक भाव याला म्हणतात सर्व भावे दास. नाहीतर कायनं वाचन असते पण मनानं नसते. काय काय माणसं कीर्तनाला येऊन बसतात, इथं आल्यावर डाके नाना त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून पाहिलं नाही, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला झटके मारतं घरच्या कुलपाला. जमाने नाही चित काय मांडियेल प्रेत, काय मांडियेल प्रेत, काय मांडियेल प्रेत. जमाने नाही चित काय मांडियेल प्रेत, काय मांडियेल बस कायन वाचन गोरक्षनाथ टेकडीवर आहे आणि चित्तानं घरच्या कुलपाजवळ आहे. म्हणून म्हणावं लागलं सर्व भावे काया वाचा आणि मन. पंढरपूरच्या वारीमध्ये ही तिन्ही प्रकारची सेवा घडते, कायिक वाचिक आणि मानसिक. अरे जन्मात जे पायी चाललं नाही ना, ते आळंदीला माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालं, 22 किलोमीटर चालतं, लक्षात येत नाही. पाय पंढरपूरच्या वारीत ही कायिक सेवा. आमटीन भात खाल्ला म्हणजे 15 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणतं, ही वाचिक सेवा. आणि मग मनात म्हणतं 22 तास नाही 28 तास लागू दे, तरी गोपाळपूर पासून बारीला लागून विठ्ठलाचं दर्शन घेणारच ही वाचिक सेवा. काया वाचा आणि मन याला म्हणतात सर्व भावे. संताचे पाय हा माझा विश्वास. बरं, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता इथे प्रश्न निर्माण होतो, महाराज तुम्ही दास्यत्वामध्ये भूषण मानता आणि व्यास महर्षी हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा सांगतात, त्याच्यात दास आहे. जीवंतोपि मृत पंच व्यासन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवका. हे व्यासाचं म्हणणं आहे की 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा समजायचे. त्यात पहिला दरिद्री. बरं का, दरिद्री अवस्था भोगून श्रीमंत झालेला बरा. जोगदन भाऊ, आता तुमचं जेवढं घर होतं तेवढं बाथरूम झालं का नाही, आनंद आहे. पण श्रीमंती भोगून जर दरिद्री झाला, डाके नाना नाईलाज झाला, जर्मनचं ताट न प्लास्टिकचा तांब्या घेऊन गावात पीठ मागायला आला. काकी आय का शिवी बाकी. आणि मग गावातले लोक चर्चा करतात, माहिती आहे का ते कोण आहे? नाही, अमुक गावचं पाटील आहे ते.
पाटील, अमुक पाटील, आणि त्याच्या दरवाजात रोज 10 भिकारी जगत होते, आणि हे रोज आपल्या गावात जर्मनच्या तटात बाजरीचं पीठ मागतं. हे ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्याला वाटतं, देवा उद्यापासून बाजरीचं पीठ नको, कोणाला तरी रोगोर मागतो आणि उसात जाऊन आत्महत्या करतो. नाही दरिद्र सम दुःख जगमा. दरिद्रो हे व्याधी, तो ज्याला असह्य व्याधी आहे ना, असह्य व्याधी, प्राण जात नाही, सहन होत नाही, ते जिवंत असून मेल्यात जमा. दरिद्रो व्याधी तो. तिसरा मूर्ख. आता मूर्ख कसा ओळखायचा डाकेनाना? मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं. मग मूर्ख ओळखायचा कसा? मूर्खस्य पंचचिन्हानि गर्वदुर्वचनस्तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादरः. 5 लक्षणं आहे मूर्खाची. पहिलं लक्षण गर्व. 2च टिपणं पाठ असतात, 2च. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला भरत, म्हणून त्याचं कीर्तन ठेवलं, अभंग घेतला, शेवटचा दिवस गोड. लोक म्हणले 12 वर्षांनी लेकरू झालं लेगा. तो म्हणला एवढंच टिपण पाठ आहे. तर काय संतोषराव, 2च टिपणं पाठ आहे, पण अजिबात वाकत नाही. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. माझहुनी ज्ञानी कोण आहे? माझहुनी ज्ञानी कोण आहे? माझहुनी ज्ञानी कोण आहे? एवढंच येतं. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. अरे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यासाला विशाल बुद्धे म्हटलेलं आहे. व्यासोच्चिष्ट जगत राय. व्यासाचा पुरावा आला की हायकोर्टाचा निकाल आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. मोठ्या मोठ्या संतांनी तिकडे बोट दाखवलं. एकदा त्यांचा पुरावा दिला की निकाल लागला. व्यासाची या खुणा. एकादशी दिनी खाईल जो अन्न, डुकर होऊन येईल जन्मा. नामा म्हणे नाही आमाकडे दोष. पुराण हे व्यास वाक्य आहे. घरी जाऊन अभंग शोधा, कुठेही व्यासाच्या पुढे नाही. पण ते व्यास म्हणतात, तुम्ही माझ्या बुद्धीचं कौतुक करताना हा जो समुद्र आहे, व्यासाने गवताची काडी संतोषराव समुद्रात बुडवली, ती काडी वर काढली, त्या काडीचा थेंब पडला. बुडवलेली काडी डाकेनाना वर काढून थेंब पडला. आणि मग व्यास म्हणाले, तुम्ही माझ्या बुद्धीचं कौतुक करता? एवढा समुद्र पाण्यानं भरलेला आहे आणि माझ्या बुद्धीचा विचार करा, तर आता जो थेंब पडला एवढं ज्ञान फक्त माझ्याकडे आहे. आणि हे 2 टिपणवाला ऐकत नाही. याला गर्व म्हणतात. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व. पहिलं लक्षण गर्व. अरे साप पहा तुम्ही. साप कधी खाली मान घालून चालतो साप. आणि विंचू नगभर विष आहे तर आकडा वर करतय ते. नगभरच आहे. साप विषभार सहस्त्रेण. मी पुरावा देऊन बोलतो हा. विषभार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुकी ऋषिको बिंदू मात्रेन ऊर्धम वोहती कंटकम. 1000 पट जहर सापात, मान खाली. नगभर विष विंचवात, आकडा वर. विंचू नेहमी वर आकडा करते. पण विंचवानं पाल बघितली भरत महाराज की नांगीत टाकलीच. पाल खाते विंचवाला डाकेनाना. पण पालीनं कोंबडी बघितली की पाल जाग्यावर उलटी होती. कोंबडी पळत पळत येते. शेपूट धरलं, पालीचं का नेली उकिरड्यावर. एवढा जहिरी विंचू आहे अरुण बाबा, त्याला पाल खाती. एवढी जहिरी पाल आहे, तिला कोंबडी खाती. एवढी जहिरी कोंबडी आहे. अरे मी काय बोललो का? ही गोरक्षनाथ टेकडी आहे, श्रावण महिना आहे. आपल्याला हे महत्व कळणार नाही, पण हा यंदाचा श्रावण महिना 71 वर्षांनी आला.
1953 साली असा श्रावण आला होता. किती? 53 साली. तो 2024 मध्ये आला. आपण आता हयात आहोत, आपण याचे साक्षीदार आहोत. आता पुढं कोण पाहिलं 70 वर्षांनी. श्रावण महिना महत्वाचा हा का? तर सोमवारने सुरुवात, सोमवारने शेवट. तारका पाठ आहे तुम्हाला 5, 12, 19, 26, 2. लक्षात नाही का मी काय म्हटलं ते? 5, 12, 19, 26, 2. अरे 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवार. 5 ऑगस्टला सुरू झाला तो सोमवारच श्रावण महिना. नंतर 12ला दुसरा सोमवार, 19 तारखेला तिसरा सोमवार, 26 तारखेला येणार आहे तो चौथा सोमवार, आणि 2 सप्टेंबरला अमावस्या 5वा सोमवार. म्हणून 5, 12, 19, 26, 2 हे 5, 12, 19, 26, 2 असे आता काय म्हणजे 5 सोमवार योग आहे. तिथलं सांगत होत. गर्व म्हणाया ते वासुकी. मूर्खाचं पहिलं लक्षण आहे गर्व, दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं. क्रोधश्च, रागवणं हे मूर्खाचं लक्षण आहे. विनाकारण रागवणं. नुसतं रागावणं धरायचं नाही, राग पाहिजेच. जोगदन भाऊ, अजिबात राग नसेल तर जगू देणार नाही माणसं तुम्हाला. म्हणून तर रामायणात विषमता काय, जोड्या कशा झाल्या डाकेनाना. एक शांत स्वभावाचा भरत आहे आणि रागीट स्वभावाचा शत्रुघ्न आहे. जोड्या पहा. शांत स्वभावाचा राम आहे आणि रागीट लक्ष्मण आहे. मला असं वाटतं लक्ष्मण शत्रुघ्न एकत्रित पाहिजे होते, पेटलं असतं सगळं. विषमता. अरे पती पत्नी जर दोन्ही रागीट असेल तर एकमेकाच्या रागावर रोगर पिऊन झोपतील. त्यातलं एक रोगरची बाटली घेणारं पाहिजे, मग हिसकून घेणारं एक पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती गडगंज श्रीमंत असू द्या, सगळे भाऊ जय हरिवाले असू द्या, विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. त्याच्यातले 2 भाऊ गोपीचंदन वाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकतं. लक्षात ठेवा. लक्षात. म्हणून विनाकारणचं रागावणं. तुम्हाला अजिबात राग नसेल ना तर तुमच्या जागेवर यष्टीत तुम्हाला बसू देणार नाही माणसं. गोपीचंदन पाहिलं की आलाच, उठ बुवा, मला बसायचं आहे. आणि मी तू चालू उभा का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. अरे एवढी शब्द. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणून विनाकारणचं रागावणं मूर्खाचं लक्षण आहे. मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व, दुर्वचन, क्रोधश्च, विनाकारण रागावणे. पहिलं लक्षण गर्व, दुर्वचन, क्रोधश्च. पुढं काय? अरे आताच म्हणून दाखवलं मी, तर हे वय झाल्यामुळे तसं होतंय. ते मला एका दमात पाठ करून म्हणायची सवय होती, त्याच्यामुळे ते थांबलं की बिघडतं. मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व, क्रोधस्य दृढवाद, परवाक्यशून आदर. हा जमला आता. क्रोधस्य दृढवादस्य, विनाकारणचा वाद घालणे, आणि परवाक्यशु अनादर, हा दुसऱ्याच्या बोलण्याचा अनादर. हे मूर्खाचे 5 लक्षण आहे. मूर्खस्य पंचचिन्हाने. कुठून वाढलं आपलं? जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तितः. दरिद्रो 1, व्याधितो 2, मूर्ख 3, प्रवासी 4. घरी आला तर आपला, नाही तर काय होईल रस्त्यात सांगता येत नाही. आणि शेवटी दास. हे 5 लोक व्यास म्हणतात जिवंत असून मेल्यात जमा. आणि तुम्ही आता 1 तास झाला तर भूषण मानता. सर्व भावे दास झालो हा प्रश्न लक्षात घ्या. इकडे व्यासाने सांगितलं की दास जिवंत असून मेल्यात जमा आहे, आणि तुम्ही किती वेळच म्हणता सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भाव
अरे हो, पण दास्यत्व कुठलं हे तर लक्षात घे. प्रपंचातलं दास्यत्व वेगळं आणि परमार्थातलं दास्यत्व वेगळं. म्हणजे तो किती इमानदारीनं दास्यत्व करत असेल तरी दास दासच राहतो. तर पूर्वीचा काळ होता, काळ बदलला डाके नाना. पूर्वी होतं उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता खालचं वर गेलं, वरचं खाली आलं. आता उत्तम नोकरी झाली, कनिष्ठ शेती झाली. तर उलट झालं. पूर्वी पाटील उठायच्या आधी जोगदंड भाऊ 5-25 मजूर वाड्या पुढे येऊन बसायचा. काम द्या मालक, गरीबाला काम द्या मालक, गरीबाला काम द्या पाटील. आता उलट झालं. कांबड फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात. इथे बरेच पाटलं बसलेले आहेत, त्यांना चांगलं माहिती. कामावर ये, नाही जमत आजच्याच दिवस ये, जमत नाही फक्त आजच्या दिवस, जमत नाही पाटला अडचण सांग, माझी बायको घरी नाही, मग तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. उलट झालं. का हो? त्याने विचारलं, तुमच्याकडे आम्ही 10 वर्षापूर्वी एक कामासाठी गडी बायको त्याचे 2 पोरं आणून दिला होता, ते बिराड आहे का गेलं? त्याचे डोळे भरून आले. अरे देवासारखा गडी देवासारखा भेटला, त्याची बायको इमानदार, त्याचे लेकरं इमानदार, तो इमानदार. महिना मी शेतात जात नाही तरी सुतईचा सडा चोरीला जात नाही, आणि तो आल्यापासून डबल उत्पन्न. किती जन्माचं पुण्य असेल तर असा इमानदार गडी आमच्या शेताच्या कामाला मिळाला. बर, तुमची इच्छा काय आहे? एकच इच्छा आहे, त्यानं मरेपर्यंत आपल्याच कामावर राहावं. हे इमानदारीचं फळ. कधी मालक म्हणतो, आता एकच इच्छा आहे, भगवंताच्या कृपेनं त्याला माझं मालक करावं देवानं, आणि मी त्याच्या उसात दारे धरावं. अरे कितीही इमानदारीनं दास्यत्व करा तरी प्रपंचातला दास दासच राहतो. महाराज म्हणतात, मी जे दास्यत्वामध्ये भूषण मानतो, इथे दासच मालक होतो. का? मालकावर एकदा विश्वास ठेवला ना, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता. बारीक आहे, वाट नाही त्यांना. होय त्याचे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता. सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, होय त्याचे. या प्रमाणानं कोर्टाचा निकाल लागला आता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगता होय त्याचे. इथला दास हा मालक होतो. आपुलेच देसी पद दासा, हे लक्षात घ्या. गोंदवलेकर महाराजांच्याकडे यात्रेच्या निमित्तानं काही यायचे, वेगवेगळ्या प्रकारचे हौसे नवसे. तुळशीराम बुवा आहे का? गेले मागच्या मागं काय सांगता येत नाही. त्याच्यातले कोणी परात चोरून न्यायचे, कोणी फुलपात्र, कोणी तांब्या. जोगदंड भाऊ, तिथला सेवक वर्ग वैतागला, महाराज हे काही चोरटे आहे बरं का याच्यात. म्हणजे कोणी परात नेतं, कोणी तांब्या नेतं, कोणी फुलपात्र नेतं. गोंदवलेकर महाराज म्हणाले, नेऊ दे का, ते यात्रेकरू माझ्या लेखी आहे, आणि आम्ही तुम्ही सगळे सेवक माझ्या सुना आहे. हे नीट आहे का? शाबाज महाराज, आम्ही राबतो इथं, तर आम्हाला पदवी सुनाची, आणि ते 3 दिवसाकरता येतात यात्रेकरू,
त्यांना पदवी लेकीची, अरे कळत कसं नाही तुम्हाला, कायम असते तिला सून म्हणतात आणि 2-3 दिवसासाठी येते तिला लेक म्हणतात. यात्रेकरू लेकी आहे, तुम्ही सुना. अहो पण ते चोरटे आहेत ना, कोणी तांब्या फुलपात्र, कोणी परात. नेऊ दे, लेकीचा स्वभावच आहे चोरी करणं नाही. माहेरी आली ना लेक, तिला जी वस्तू आवडली, आई फुलपात्र नेते बरं का, आई तांब्या नेते बरं का, आई हे परात नेते बरं का, आणि आई मोठ्या प्रेमानं देते. फरक एवढाच आहे, त्या लेकी आईला विचारून नेतात आणि ह्या यात्रेकरू लेकी मला न विचारता शबनम मध्ये घालून देतात. अहो पण मग आम्हाला काय फायदा? नाराज होऊ नका, फायदा सुनाचाच आहे, लेकीचा नाही. कारण सासू मेल्यावर पुढचं कळलं वाटतं तुम्हाला, लेक किती मनापासून रडू द्या तरी सासूच्या कमरेची तिजोरीची चावी सुनाच्या ताब्यात येते. हा दास्यत्वाचा फायदा. म्हणून सर्व भावे दास चालू त्या, सर्व भावे दास चालू त्या, सर्व भावे दास चालू त्या. बस जरा आता थोडं उरकून घेऊ. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता दास्यत्व करण्याचं डाके नाना आणि विश्वास ठेवण्याचं नेमकं कारण, त्याची माझ्या हित करीती सकाळ, त्याची माझ्या हित करीती सकाळ, त्याची माझ्या हित करीती सकाळ, त्याची माझ्या हित तेच का वापरला शब्द? याचं कारण हित नाही ठावे जननी जनका. आई असू द्या, बाप असू द्या, नाना त्यांना खरं हित माहिती नाही. ते करतात काय? हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिक असं होतंय. ते तुझी मदत करत जा. हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिकाचारतीही. ते पूर्वीची शाळा होती ना, कुठं कुठं पाटलाच्या गोठ्यात जुन्या वाड्यात डाके नाना शाळा भरायची. विद्यार्थी पहिल्या वर्गातले 12-13 वर्ष वयाचे पहिल्याच. तिथं जुनाट गणपतीची मूर्ती होती. 10-12 विद्यार्थी होते. दुपारच्या सुट्टीत भरत गुरुजीच्या आधी विद्यार्थी वर्गात आले. एक उन्हाळ पोर होतं, ते गेलं आणि गणपतीच्या पोटावरून हात फिरवला आणि बिंबीत बोट घातलं. तिथं बसलेला तपस्वी होता एक,
पुढचं कळलं तुम्हाला. म्हणजे नांगे मारली, असं बोट झटकत आलं. ते पण ते इतकं बिलिंदर होतं. म्हणलं आता हे रडण्याची वेळ नाही, आता जर रडलो तर माझ्या मित्राला प्रसाद मिळत नाही, एवढं वस्ताद होतं. तशीच कळ सोसली. गोविंद्या काय गार वारा इथं बोट घाल. गोविंद्यानं विश्वास ठेवला, बोट घातलं, त्यालाही चाव लागली. गोंद्याच्या लक्षात आलं यानं फसवलं. गोंद्या वस्ताद, सगळ्या वर्गच वस्ताद होता. नाऱ्या काय खरंच की रे गार वारा. त्यानंही बोट घातलं, इठ्यानं बोट घातलं. सगळ्या वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला. आणि बरोबर 10:25 गुरुजी आले बरं का टाणा. गुरुजीनं पाहिलं पोरं गणपतीच्या मूर्तीजवळ होते. गुरुजी खुर्चीवर बसले, पण यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. का रे आपल्याला प्रसाद मिळाला पण गुरुजी राहिले. पूर्ण वर्ग वस्ताद होता. गुरुजीने विषय काढला. का रे मी आलो तेव्हा तुम्ही त्या मूर्तीजवळ काय करीत होता रे? ज्यानं पहिलं बोट घातलं ते उभं झालं. किती वर्ष झाले गुरुजी तुम्ही या शाळेत आहे? जसं ऑडिटर आला विचारायला. मी 20 वर्ष झाले बाळ, आणि सेवानिवृत्ती होण्याची शक्यता याच गावात आहे. 20 वर्ष झाले तरी गणपतीच्या बिंबीतलं सामर्थ्य माहित नाही तुम्हाला? काय गार वारा आहे गुरुजी. माझं खोटं असं तर नाऱ्याला. नाऱ्या म्हणला खरंच गुरुजी. विठ्या गुरुजी उठले बरं का. तोपर्यंत मुलं श्वास रोखून होते. बोल नका रे. गुरुजीनं बोट घातलं, आतल्याचं ठरलं होतं संतोषराव. गुरुजी असो का विद्यार्थी, प्रसादात हयगय करायची नाही. तुका म्हणे भेदा भेद गेला. आणि जेव्हा गुरुजीला विंचू चावला, हात झटकतच गुरुजी आले. शांत स्वभावाचे गुरुजी होते. पोरो हे काय गार वारा आहे का लेका, विंचू आहे. आणि तो चावला म्हणजे पदरात दुःख पडतं. ही परंपरा आहे. जसं नाऱ्यानं विठ्याला फसवला गार वारा, इठ्यानं महादेव फसवला गार वारा, महादेवनं सध्याला सांगितलं गार वारा, तसं आमच्या पंजोबानं आजोबा फसवला गार वारा, आज्यानं आमचा बाप फसवला गार वारा, बापानं भरत फसवला घे वैशाखात उरकून गार वारा. हे पण आमच्या सद्भाग्यानं जेव्हा संत आमच्या जीवनात येतात ते म्हणतात गार वारा नाही, दुःख बांधवडी. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. विचार नाही कोठे, विचार नाही कोठे, विचार नाही. म्हणून तेची बाकीचे नाही. दावीला लौकिकाचार ते हित नाही ठावे जननी जनका. संतांनाच का हित कळतं? सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. सहज सहज बोलण्यात जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश. त्यांनाच हित का कळतं? शोधून आले संत हिताहित जगाचे, म्हणून तेची माझे हित करीती सकळ. आणि हित कोणतं म्हणाल तर उत्तरार्धात उत्तर आहे, जेणे हा गोपाळ कृपा करी. जीवावर कृपा देवाची होणे याला म्हणतात हित. त्या अभंगातलं चिंतन सांगतो.
जेणे हा गोपाळ. अरे दुबार पेरणीचं संकट, संतोषराव वेगळ्या विचारात, बाप आहे, जेवता जेवता अन्न जात नाही, काय करावं आता, पहिला सावकार पैसे देणार नाही, दुबार पेरणीचं संकट आहे, मुलगा 10 वर्षाचा शाळेत जाताना, फीला पैसे द्या पप्पा. लाल डोळे पप्पाचे, शिकलाच पाहिजे का शाळा, मोठा कलेक्टर होणार आहे, जाणार देत पैसे. पोर रडकुंडीला आलं, मम्मीनं ऐकलं आणि इशारा केला, इकडे बाळा, इकडे हे बाळा. मम्मी, तुझा बाप जेवून बाहेर जाऊ दे, पैसे मी देते तुला. झाला, बाप गेला जेवून, दे ना का आई पैसे. आता तिला माहित आहे मी तर हो म्हटलं, पण माझ्याजवळ पैसे नाही. आळणे तिला माहीत झालं की याचा बाप जेवून गेला तरी त्याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. मम्मी कोट पर्यंत गेली, कोटच्या खिशातले पैसे काढले, बाळाच्या हातात दिले, दृष्टांत संपला. कोट बापाचा पण हात आईचा. जसं बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे, तसं जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. धरितीच्या हाती संत कृपावंत, आणि मग पाळी पंढरीनाथ लढाव्यांचा. म्हणून हे उत्तर दिलं, जेणे हा गोपाळ कृपा करी. बस. तात्या आपली वेळ किती आहे? 12? 11ची आहे का? हा, मला कसं वाटलं 8:30 ते 10:30 असेल. बरोबर करू तात्या, बरोबर करू आपण. आता सर्वांना एक विनंती आहे, हात वर करा. बाबा सोडून, बाबांना मी पाया पडून सांगितलं येऊ नका. मी इतकं जोरात बोलतो की तुम्हाला खोलीत ऐकू येईल, पण आलेच. हात वर, आणि एका तालात विठोबा एक थांबा, हे एक हात वर करा, एक एक ताकद, एक ताकद लावा, एक एक एक. हा, शाबास. वा विठोबा शेवट शेवट शेवट. हा, शेवटी 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 विठ्ठल तेंडुलकर जमा केले रे, मस्त मजा आहे.
हे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. संतोषराव तुम्ही सुद्धा हे जॅकेटवाले घातले का रे? गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य असेल, गायनाचार्य असेल, आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा आदर व्यक्त करतो. मला यातलं काही कळत नाही, तुम्ही सांभाळून घेता हा तुमचा मोठेपणा आहे. विठ्ठल ते काय माझं स्वरात लागत नाही ते आता बंद केलं संतोषरावनं. ते कळतं मला लागत. आपलं दोघातच राहू द्या. दोघात काय जाहीर झालं म्हणा होता संताचे पाय. हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, त्याचे माझे हित करीती सकळ. हित कोणतं? उत्तरार्धात उत्तर दिलं, जेने हा गोपाळ कृपा करी. गोपाळाची कृपा म्हणजे परमेश्वराची कृपा जीवावर होणे, आणि यासाठी मध्यस्थी संताची पाहिजे. डाके नाना मध्यस्थी. विभीषण वैऱ्याचा भाऊ आहे, पण श्रीरामाची कृपा झाली. काय कारण? मध्यस्थी मारोतरावनं केली. हे तर मराठी कळते ना. मारोतराव म्हणजे हनुमानजी. जेव्हा ते पाहिलं ना, शिदोऱ्या सोडा, शिदोऱ्या पाहिल्या देवानं. कडण, काला, ताक, चटणी, पिठलं, भाकरी. हे काय आणलं रे? माझ्यासारखा ना. फाटक्या कपड्याचा गोपाळ रडतच उठला. देवाने विचारलं, का रडतो? चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ. आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार. चांगले कोठून आणावे गोपाळ, आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा रडतच उठला गोपाळ. अरे का रडतो? आणि भरत महाराज रडवून सांगितलं, तुम्ही मोठ्याचे लेकर देवा, आम्ही गरीबाचे. मग चांगले कोठुनी आणावे गोपाळा, अरे आमचा दुबळा संसार. तुकोबाराय उठले, देवा घरी जा म्हणता आणि चांगलं आणा म्हणता. आता घर आहे का मला? तुझं लागे सर्व घरदार, जाईला संसार. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत पुण्य धर्म केला. तुका म्हणे हरीण माझं कोणी नाही घरी. नका करू. तुम्हाला नाही तुकोबाराय, बाकीच्या गोपाळांना अजिबात चालणार नाही. मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. मध्यस्थी तुकोबारायने केली. भगवंताला सगळ्यांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीत मिसळून घ्यावा लागला. याला म्हणतात जेणे हा गोपाळ कृपा करी. तरी तिच्या हाती, म्हणून तेची माझे हित करीते सकळ. हित जर कोणतं म्हणाल तर देवाची कृपा जीवावर होणे. अरे मग एवढ्यासाठी विश्वास आणि दास्यत्व? अरे एवढ्यासाठीच नाही, मग पागलिया माझा वाहती नगरिये, पागलिया माझा वाहती नगरिये, पागलिया माझा वाहती नगरिये, पागलिया माझा वाहती नगरिये.
भागला, दमला, अशा वेळेला संत कडेवर घेतात. आता भागला दमला म्हणजे काय, नांगर धरायची आहे का महाराज? अरे त्याच्याही पेक्षा काठिण्य आहे. विषयापासून इंद्रिय आवर्तनाचा जो त्रास आहे ना, याला म्हणतात भागणं. अशा वेळेला तो परमार्थ सोडून द्यायच्या तयारीत असतो, तेव्हा संत त्याला धीर देतात, याला म्हणतात कडेवर घेणे. मराठी समजून घ्या. भागल्या म्हणजे वाहतील कडे. आणि एकापेक्षा एक चढता दृष्टांत दिला. माये पुढून बाळक काळ नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिणा. त्याच्या आधी सारसा बिघडता. होय वाव जमला आता. हा आता जमला आता. का होय ओव्हावरणी वत्स काढिता, भनंग दवडीता भाण यावरुणी. सारस पक्षाचं जोडप डाके नाना. नर नदीच्या पलीकडे असतो आणि मादी अलीकडे. रात्री ते तिकडे वरटन, हे इकडे. याला वाटतं नर मादी तिकडे आहे आणि मादीला वाटतं नर इकडे आहे. मग दोघही उड्डाण करतात, फक्त उड्डाणाच्या वेळेला ओरडत नाही. मग ही तिकडे जाऊन बसती आणि तो इकडे येऊन बसतो. पुन्हा ओरडणं चालू. त्याला वाटतं इथं तिकडे गेली, तिला वाटतं इथं पलीकडे गेलं. पुन्हा उड्डाण. असं रात्रभर चालतं, पण मिलन होत नाही. सारस आहे बिघडता. सारस पक्षाचं जोडपं त्यांना जेवढं विरहाचं दुःख आहे, त्यापेक्षा साधकाला विषयापासून इंद्रिय आवर्तनाचं आहे. पण दृष्टांत कमी वाटला, कारण सारस पक्षाचं दिवसा मिलन होते, रात्रीचं विसरले दुःख. मग पुढचा ओव्हावरून वत्स काढिता. गाय वासरासाठी पळत येते, हंबरतच येते. वासरू भुकेलेलं असते. वासरू सोडलं मालकानं की गटा 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 दूध प्यायला वासरू सुरुवात करते. मालकाचं लक्ष, अरे वासरू पील, वासरू पील, वासरू पील. लगेच वासराला मालक खुंट्याकडे ओढतो आणि वासरू मालकाला गायीकडे ओढतो. तेव्हाची रस्सा खिचपा. घसरत पडत वरट तरी मालक आणून बांधत खुंट्याला. आणि एवढा तांब्या घेऊन मग गायीच्या कासेखाली धार काढायला मालक बसतो. तेव्हा वासराची अवस्था पहा. दोर ताणलेलं, कान पडलेले, मान वाकडी, डोळे रडके. ते पाहत मालकाकडे. काय म्हणत असेल ते वासरू? मालका, तुझा 7 जन्म जय जयकार हो. लेका माझी मम्मी माझ्यासाठी चरून आली रे. 2च घोड घेऊ दिले मला, का इकडे बांधलं, तू बसला उपटसूम तांब्या घेऊन. जेवढं वासराला बाजूला करताना दुःख होते, ओव्हावरणे वत्स काढिता, त्याहीपेक्षा साधकाला विषयापासून इंद्रिय आवर्ताना. पण दृष्टांत कमी वाटला, कारण एखादी गाय अशी असते, मालक बसला पाना चोरला, वासरू सोडलं की पाना सुटला, म्हणून दृष्टांत कमी वाटला. म्हणून पुढचा बनंग दवडीता भानयावरुणी. 3 दिवसाचा उपवासी जेवायला बसणार, घास घेणार होता पात्रावर. मालकाचा उठ दिला हाकलून द्या. जसं त्याला हाकलताना दुःख होते, त्यापेक्षा साधकाला. पण दृष्टांत कमी वाटला का? एका घराचे 17 घरन भिकाऱ्याचं झालं बरं. म्हणला दुसऱ्या गावाला मागून. म्हणून पुढचा दृष्टांत माये पुढे बाळक काळे नेता एकुलते एक. वैशीची या सेवटीन एकची वेळ वांझोटीन मोहाची त्रिपुटी नाचू लागे. एकुलत एक 5 वर्षाचं नवससायासानी झालेलं म्हातारपणात उतार वयात, आणि ते मेलं. मग जेवढं दुःख आईला, त्यापेक्षा दुःख साधकाला विषयापासून. पण तोही दृष्टांत कमी वाटला का? 6 महिने, वर्षे, 2 वर्षे माय दुःख करत बसते, पुन्हा विसर पडतो त्याचा. म्हणून पुढचा दृष्टांत आहे, होय का उदक तुटता मिना. जसं मासा पाण्यातून काढताना त्याला दुःख होते, जीव जिती जीवना संगे मच्छा मरण त्या योगे, मच्छा मरण त्या योगे, मच्छा मरण त्या योगे. जीव जिती जीवना संगे मच्छा मरण त्या योगे, मच्छा मरण त्या योगे, मच्छा मरण त्या योगे.
जीवना संगे मत्स्य मरण त्या योगे नाही वियोगे. वियोगे. हा, वियोगे. बस, तेच बरोबर म्हणलो आहे. ना मी. मला ते योग्य ऐकलं बरोबर आहे. वियोगे. वियोगे. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मरतो, तेवढं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना होतं. याचं नाव भागणं आहे, याचं नाव आहे भागणं. आणि अशा वेळेला तो परमार्थ सोडून द्यायची तयारी करतो, तेव्हा संत धीर देतात. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र, त्याला म्हणतात कडेवर घेणे. भागल्या मज वाहतील कडे, त्यांच्याने जोडे सर्व सुख. सर्व सुख म्हणजे परमात्मा. बस, सर्व सुख म्हणजे परमात्मा. सर्व सुखाचे आगर वगैरे वगैरे. हे सर्व सुख नाही आपलं जे चाललं, हे सुखाभास आहे, उतरत जातं. बरं, तुमचे अनुभव असेल. लग्न झालं म्हणजे नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात अरुण, तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात भाऊ. पहिली गोष्ट पाहतच नसतात रे. जर एखाद्या दिवशी पाहिलं तर असे पाहतात दोघांचं 7 जन्माचं वैर आहे. म्हणून हे सुख सुख घडोघडी त्यांचे आणि जोडे. सर्व सुखाची व्याख्या करताना असतस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्य सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्वम येनम प्रचक्षते. त्यांच्यामुळे सर्व सुख मिळते म्हणून, भागल्यानंतर ते कडेवर घेतात म्हणून, त्यांच्यामुळे गोपाळाची कृपा आमच्यावर होते म्हणून. तुका म्हणे शेष जीविना आवडी. तुका म्हणे शेष जीविना म्हणून शेष शेविना आवडी. शेवितो उच्चिष्टे संताची उत्तरे, याला म्हणतात शेष सेवन करणे. याचा अर्थच आहे त्यांच्या वचनाप्रमाणे वागणे. वचन न मोडी. जमला आता डाके नाना, जमला आता. आता 2च मिनिट घेतो. ते
नवीन बैल शिकवायचे असतात त्यांना पेटवणे म्हणतात. काय म्हणतात? हा बा जमला जमला जमला. आणि ते जोडले गाडीला, नवीन खोंड, गाडी उधळली, वेळ कमी होता, लगेच उधळली गाडी. बैल आवरे ना, खडखड 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 डांबरी रोडला आल्यावर ते वाजायला लागली चाकं, ते बैल आवरे ना, ते घाबरून गेलं बैलगाडीवालं. एक कारण, लेकरू अर्ध्या रोडवर संडासला बसलं होतं 1.5 वर्षाचं, आणि त्याची मम्मी रोडच्या काठाला मिसरी लावत होती. याला बैल आवरे ना, घाबरलं. मावशी तेवढं पोर बाजूला करा, बैल उधळली. ती म्हणली तुझ्या बापाचा रस्ता आहे का, मरू दे माझं पोर. बैल उधळली, पोर बाजूला करा. पार आता 100 फुटावर आली. बैल आवरत नाही, पोर बाजूला करा, तू पोर मरू दे माझं. झालं, बैलगाडीचं चाक मुलाच्या डोक्यावरून गेलं, टोमॅटो सारखं डोकं फुटलं, अरून गेलं तडफडून. याला अटक झाली. वेळ कमी असल्यामुळे निकालाची तारीख, 3 वर्ष जेलमध्ये होतं. निकालाची तारीख. सकाळी यानं आंघोळ केली, वकिलाकडे गेलं, पाया पडलं. वकील साहेब, माझा तिळभर दोष नसताना असं झालं, मला सोडवा. वकील म्हणले सोडवतो, 500 रुपये फी होईल तेव्हाचा काळ. 1100 देईल साहेब. आता एकच कर, मी सांगतो तेवढं कोर्टात बोलायचं. हो साहेब. वचन न मोडी बोलिले ते. काय बोलाय साहेब? अरे कोर्टानं काही विचारू दे तुला आज, फक्त बुईंग म्हणायचं. बुईंग नाव काय? बुईंग. बापाचं बुईंग, आडनाव बुईंग. या बाईला ओळखतं का? बुईंग. पोर तू मारलं का? बुईंग. एवढंच करायचं. हो साहेब, वचन न मोडी. झालं. न्यायाधीशाने विचारलं, काय नाव आहे तुझं? इकडे ती बाई, इकडे तो. नाव काय आहे तुझं? बुईंग. बापाचं नाव बुईंग, आडनाव बुईंग. वकील साहेब, याला एवढंच येतं का? वकील म्हणले त्यालाच विचारा, तुमच्या समोर आहे आरोपी. या बाईचं पोर तूच मारलं का रे? बुईंग. अरे तुला एवढंच येतं का रे? बुईंग. याच्यापेक्षा जास्त बोलता येत नाही का तुला? बुईंग. त्या बाईला नाही दम निघला. चांगलं बोलतं साहेब, हे चांगलं बोलतं. तुला कसं माहित? कसं माहित? 3 वर्षापूर्वी माझं पोर मारलं. रोडवर संडासला बसलं होतं पोर 1.5 वर्षाचं. तुम्ही कुठं होता? मी मिस्त्री लावत होती. मग हे अर्ध्या किलोमीटरहून वरडत होतं, पोर बाजूला करा. बैल उधळली. पोर बाजूला करा, बैल उधळली. चांगलं बोलतंय साहेब, आणि आता लागलं नाटक करायला. बुईंग म्हणतं. तुम्ही काय केलं? मग मी सांगितलं तुझ्या बापाचा रस्ता आहे का, पोर मरू दे, धावते पोलीस स्टेशन. मग मारलं पोर. हे पहा मावशी, त्याला बैल आवरली नाही, आणि अर्ध्या किलोमीटरहून ते सावध करतंय तुम्हाला की पोर बाजूला करा. तुम्ही पोर बाजूला केलं नाही. पोर मारायला कारणीभूत तुम्ही आहे. महादेव निर्दोष आहे. सुटला महादेव. महादेव सुटला. तिला अटक झाली. महादेव आला वकिलाच्या घरी, पायावर डोकं ठेवलं. साहेब, तुमच्यामुळे वाचलो. निमित्त असते रामा लोकांचं, सत्यमेव जयते. वकील म्हणले, पण साहेब आता 11ला 4च मिनिट आहे. चालतो साहेब. अरे पण ते फीचे 500. बुईंग साहेब. अरे ती बुईंग फक्त कोर्टापुरती होती, फी साठी नाही. दृष्टांत संपला माझा. साध वकिलाच्या वचनाप्रमाणे महादेव वागला, निर्दोष सुटला. तसं जगत कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, आपण आरोपी आहोत. आणि आरोपीला जर निर्दोष सुटायचं असेल तर संतरूपी वकिलाच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. बिघडलेला आरोपी वाल्या कोळी, गाजलेला वकील नारद मुनी. वाल्या बोला, फक्त देवाचं नाव घे. रामा रामा म्हणायचं, मारा मारा सुरू करायचा. अरे मारा मारा काय म्हणतो? जिंदगी भर मारने का काम किया सरकार, मारा भी आएगा रामा ने.
तो मारा कहो, मारा क्या भगवान का नाम होता है क्या? मुझे मालूम है, लेकिन 3 बार मारा कहने से 2 बार रामा होता है. वकिलाची सलाह नारदाची. 3 बार मारा कहने से 2 बार रामा. मारा मारा मारा, इकडचा मान तिकडचा रा 2 जातात वाया, पण मध्ये 2 रामा तयार होतात. ते तसंच बसलं. मारा मारा येही मंत्र उणके अंतर्भेदा, वाला था सो हुआ वाल्मिकी भेट भई नारदा. बस बस. नारद वकील आहे, वाल्या आरोपी आहे. अशी केस रंगवली की आरोपीला न्यायाधीशाच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागतं. डाके नाना, पण न्यायाधीश म्हणले आता आरोपी सांगतील तसा वागेल. बोलीला वाल्मिक तैसेची करीन का, वचनन मोडी बोलिले ते. बस आता जमलं रे बाबा, तुमलं तात्या जमलं. आता ज्ञानेश्वर संतोष महाराज संभळे, रुस्तुम महाराज इंगुले, मृदंग सात, बाजीराव महाराज काळे, माऊली खोटे. तुका मन शेष सेविन आवड, तुका मन शेष सेविन आवड, तुका मन शेष सेविन आवड, वचन मोडी बोलले वचन मोडी बोलले त्याची माझी हित करीती संग, त्याची माझी हित करीती संग.
जय. सांगा उद्याच